आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। हिंदू मुस्लिम सौहार्दतापूर्वक ऐक्याचे आदर्श उदाहरण तीनबत्ती चौक गणेश मित्र मंडळ दहिवडी। हिंदू मुस्लिम ऐक्य ही एक केवळ संकल्पना नाही, तर ती देशाच्या प्रगतीसाठी आणि समाजाच्या सलोख्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, ज्यासाठी महात्मा गांधी आणि इतर नेत्यांनी प्रयत्न केले। राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी एकीकडे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात सलोखा नसेल तर भारत स्वराज्य मिळवू शकत नाही, असे महात्मा गांधीजींचे मत होते। सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी दोन समुदायांमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर वाढण्यासाठी हे ऐक्य आवश्यक आहे। देशाच्या प्रगतीसाठी समुदाय एकत्र येऊन काम करतात तेव्हा देशाची प्रगती होते आणि समाजात शांतता टिकून राहते। या आदर्श विचारांचे अनुकरण करून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरात तीनबत्ती चौक गणेश मित्र मंडळ हे हिंदू मुस्लिम सौहार्दतापूर्वक ऐक्याचे एक आदर्श उदाहरण म्हणून जिल्ह्यासह तालुक्यात नावलौकिक मिळवत आहे। या गणेश मंडळात जेवढे सदस्य आणि कार्यकर्ते हिंदू समाजातील आहेत, तेवढेच सदस्य आणि कार्यकर्ते हे मुस्लिम समाज बांधवही आहेत। यात विशेष बाब म्हणजे या मंडळाचे अध्यक्ष हे मुस्लिम समाजातील बांधव असतात। अध्यक्षांच्या मार्गदर्शनानुसार विविध समाज विधायक कार्यात पुढाकार घेत हे गणेश मंडळ अल्पावधीतच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून नावारूपास आले आहे। या मंडळात सालाबादप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रानुसार श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते व अनंत चतुर्दशीपर्यंत सर्व धार्मिक विधी यथोचितपणे पार पाडले जातात। आरोग्य शिबिर, परिसर स्वच्छता, रक्तदान शिबिर याबरोबरच महाप्रसाद भंडारा इत्यादी सर्व कार्यक्रम सालाबादप्रमाणे पार पाडले जातात। दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीतील अल्पावधीत तीनबत्ती चौक गणेश मित्र मंडळाने हिंदू मुस्लिम सौहार्दतेचे एक आदर्श मंडळ असा नावलौकिक मिळवला आहे। याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात। धन्यवाद।
हीच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने गणपती बाप्पा मंगलमूर्ती सुखकरी गणपती बाप्पा मंगलमूर्ती
तुम्ही आला की आलाय तुम्ही आलाय मारुती दादा कदंडे स्टेजवर या की. काकी 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 आम्ही वर राहते बरं का प्रसादाचं. नमस्कार. लोकसेवा टाइम्समध्ये मी चैतन्य नंदकुमार काशी सर्वांचे स्वागत करतो. आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 मध्ये आपण आहोत. तीनबत्ती चौक या ठिकाणी तीनबत्ती चौक गणेश मित्र मंडळाच्या परिसरामध्ये प्रांगणामध्ये आपण आहोत. तर आत्ताच नुकतीच या गणेश मंडळाची आरती झालेली आहे. या गणेश मंडळाच्या आजच्या आरतीला माननीय प्रांत मॅडम उज्ज्वला गाडेकर मॅडम व जिल्हाधिकारी ओंकार गुंडगे यांच्यासोबत दहिवडीच्या नगराध्यक्षा सौ नीलम अतुल जाधव या आज आरतीला होत्या. तर या मंडळाची विशेष बाब म्हणजे हा मंडळ हिंदू मुस्लिम सौहार्दतेचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. या मंडळामध्ये आपल्या हिंदू समाजाबरोबरच त्याच ताकदीने मुस्लिम समाजही या मंडळासाठी योगदान देतो. या मंडळाचा अध्यक्ष स्वतः मुस्लिम समाज आहेत. हे सरफराज शेख या मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर असा हा सामाजिक सलोखा एकोपा राखून हे मंडळ वर्षानुवर्षे इथं सामाजिक कार्य करतं, समाज विधायक कार्य करतं. समाजाला एक प्रतीक म्हणून हे मंडळ आज दहिवडी शहराची शान आहे. तर या मंडळाविषयी अधिक माहिती आपण या मंडळाचे सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, या मंडळाचं हे मंडळ काय काय उपक्रम राबवतं याविषयीची माहिती आपण या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून, मंडळाच्या सभासदांकडून, अध्यक्षांकडून घेऊयात. अध्यक्षांच्या वतीने दीपक काशी साहेब हे बोलतायत. नमस्कार. तीनबत्ती गणेश मंडळ साधारणतः 5 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. सुरुवातीला या मंडळाचं हेरंब गणेश मंडळ असं नाव होतं, परंतु हा चौक पूर्वी इंग्रजांच्या काळापासून तीनबत्ती चौक असा साधारणतः प्रसिद्ध असल्या कारणाने आम्ही या ठिकाणी परत तीनबत्ती चौक गणेश मंडळ या नावाने हे मंडळ सुरू केलं. साधारणतः 5 वर्ष या मंडळात झालेले आहेत आणि या मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं एकोप्यानं या ठिकाणी सामाजिक कार्य करत असतात. दरवर्षी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं. त्याचबरोबर इतर सामाजिक कार्य म्हणजे कालच या ठिकाणी आम्ही शुगर आणि BP तपासणी या ठिकाणी आरोग्य खात्यामार्फत या ठिकाणी तो कार्यक्रम घेण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतर गोरगरीब गरजूंना मदत असेल, रक्तदान शिबिर असेल, असे विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी मंडळ राबवत असतं. यावर्षी भव्य अशी 12 फुटाची विठ्ठलाची मूर्ती या मंडळाचं विशेष असं आकर्षण ठरलेलं आहे. त्याचबरोबर या मंडळाची सुरुवातीची आगमनाची सुद्धा मिरवणूक ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये असते. यामध्ये सर्व लहान थोर महिला वर्ग
तसेच वयस्कर लोक सुद्धा हिरिरीने भाग घेतात आणि त्याचबरोबर विसर्जन मिरवणूकसुद्धा आमची मोठ्या प्रमाणात काढली जाते. त्यामध्ये सुद्धा सर्व लोकांचा सहभाग असतो आणि अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये कुठलाही दंगा वगैरे न होता या ठिकाणी शांत वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही मिरवणुकीला किंवा आगमनाला सुद्धा आम्ही या ठिकाणी पारंपरिक वाद्यच आणण्यासाठी प्राधान्य देतो. पर्यावरणपूरक देखावे, त्याचबरोबर जिवंत देखावे, समाज प्रबोधनपर देखावे या ठिकाणी दरवर्षी करण्यात येतात. आपल्याशी बोलतायत डॉक्टर अनिल काशीद. या मंडळाविषयी काही थोडेफार आम्हाला माहिती द्या. दहिवडी शहरामध्ये 3 बत्ती चौक मित्रमंडळातर्फे 5वे वर्ष आहे हे गणपती उत्सव साजरा करण्याचे. या मंडळातर्फे गोरगरीब जर कोण गावातील सुद्धा जरी कोण आजारी व्यक्ती असेल तर आम्ही शेखरभाऊ प्रतिष्ठानतर्फे मोफत रुग्णसेवा अगदी कमी वेळात घेऊन रुग्णांना सातारा असू द्या, पुणे असू द्या या ठिकाणी सुद्धा पाठवण्याची व्यवस्था करतो. या मंडळातर्फे सर्व सामाजिक आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हे मंडळ प्रसिद्ध आहे गावामध्ये तालुक्यामध्ये. या मंडळातर्फे जे काही गरजवंत लोक असतील त्यांना सुद्धा आर्थिक मदत असू द्या किंवा कोणती अडचण असली तर हे मंडळ धावून हिरिरीने भाग घेऊन ते सर्व कार्यक्रम पूर्ण करतात. तसेच या मंडळातर्फे महिला व पुरुषांचे BP व शुगर तपासणीचा कॅम्प कालच झालेला आहे. त्यालासुद्धा बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच आम्ही मोतीबिंदू तपासणीचं शिबिर घेणार आहोत. असे जे विविध जे सामाजिक आणि लोकांचे उपयोगी काय असतील ते आम्ही कार्यक्रम करून गावाची शान वाढवणार आहोत. आणि इथं सर्व हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून सर्व एक दिलाने काम करून या मंडळाचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न करेल. आपल्याशी बोलतायत या 3 बत्ती चौक गणेश मित्र मंडळाचे सर्व या मंडळाचे अध्यक्ष सरफराज शेख. नमस्कार, मी सरफराज शेख 3 बत्ती चौक गणेश मंडळाचे अध्यक्ष बोलतो. ह्या मंडळाला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाले म्हणजे बऱ्यापैकी मी 5 वर्ष झाली ह्या मंडळाला आणि ह्या मंडळाचा अध्यक्ष मी आहे. हे अध्यक्ष मी असण्याचा माझ्यापेक्षा सगळ्यांचा जास्त मोठेपणा आहे याच्यामध्ये. आणि हे मंडळ हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. आणि गणपतीच्या 7व्या दिवशी या मंडळाचा महाप्रसादाचा भरपूर मोठा असा कार्यक्रम होतो. यावर्षी चालू मंडळाचा महाप्रसाद किती तारखेला आहे? 2 तारखेला आहे महाप्रसाद कार्यक्रम, आवाहन करा 7व्या दिवशी. आणि आवाहन करतो की सगळ्यांनी भरपूर अशा प्रमाणात येऊन कार्यक्रम महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि शोभा पण वाढवावी. आपल्याशी 3 बत्ती चौक गणेश मित्र मंडळाच्या महिला सभासद या ठिकाणी मुळीक आजी आहेत आणि या वैभव ओंकार गुंडगे यांच्या मातोश्री आई आहेत. आपल्याशी या मंडळाविषयी काही 2 शब्द सांगतायत. खरं तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. आणि आज या ठिकाणी 3 बत्ती गणेश मंडळामध्ये गेली 5 वर्ष अविरतपणे हे मंडळ सुरू आहे. या ठिकाणी खरं तर विशेष म्हणजे सांगायचं तर कुठलाही कार्यक्रम असो, सामाजिक बांधिलकी या नात्याने महिलांचा अगदी पुरुषांच्या पेक्षा जास्त हिरिरीने सहभाग असतो. आणि खरं तर या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. आणि इथं माझ्या शेजारी उभे आहेत ह्या मुळीक मावशी. या तर म्हणजे अगदी मंडळामध्ये स्वतः जातीनं हजर राहतात. मंडळामध्ये स्वच्छता वगैरे अगदी किरकोळ बारीक गोष्टींच्याकडे लक्ष असतं. आणि विशेष म्हणजे या मंडळामध्ये आता आकर्षक ठरणारी पांडुरंगाची मूर्ती आहे. कारण या ठिकाणी पांडुरंगाचं एक खूप सुंदर असं छोटंसं मंदिर आहे आणि या ठिकाणी पांडुरंगाच्या भक्तीचाच देखावा मुलं सादर करणार आहेत. त्यामुळे ही मोठी भव्य दिव्य पांडुरंगाची मूर्ती इथं पांडुरंगाची प्रतिकृती साकारली आहे. आणि हे आमचं 3 बत्ती गणेश मंडळ आहे ना, ते आम्हाला अगदी घरच्यासारखं वाटतं. इथं आलं ना की आम्ही घरी जायचं सुद्धा आम्हाला भान नसतं. अगदी आज तरी खरं महालक्ष्मी घरी आली, गौराई घरी आल्या तरी सुद्धा गणपती बाप्पाच्या आरतीला महिला इतक्या उत्स्फूर्ततेनं हजर राहिल्या की पुरुषांच्या पेक्षा महिलांची संख्या जास्त होती. परवा आम्ही भजन केलं तेव्हाही असतात कुठलाही कार्यक्रम असो, सामाजिक बांधिलकी या नात्याने इथे भरपूर मोठा प्रतिसाद मिळतो. रात्री जेवण झाल्यानंतर आम्ही महिला इथं येतो, वेगवेगळे कार्यक्रम करतो, म्हणजे खूप एन्जॉय करतो, एंटरटेनमेंट करतो.
संगीत खुर्ची असू दे, चमचा लिंबू असू दे, काहीही कार्यक्रम अगदी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आम्ही खूप एन्जॉय करतो आणि खूप छान वाटतं आम्हाला. अगदी घरच्यासारखंच दहिवडी पंचक्रोशीतील सर्व लोकांना हे 3 बत्ती गणेश मंडळ म्हणजे अगदी आपल्या घरच्यासारखंच. ही गणपती बाप्पा आपल्या घरी बसवलेलीच गणपती बाप्पा ही देवता आहे असं वाटतं. धन्यवाद लोकसेवा टाइम्सला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. त्याशी बोलतायत माजी जिल्हा परिषद सदस्य कुडवाड गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब तुपे. तीन बत्ती गणेश मंडळ हे पूर्ण या महाराष्ट्रामध्ये आदर्श जे मंडळ आहे त्यातलं एक मंडळ आहे. सरफराज शेख हे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते हे या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं हिंदू मुस्लिम जी ऐक्याची भावना आहे किंवा ऐक्य आहे आणि सर्वधर्म समभाव ही जी भावना घेऊन जाणारं हे 3 बत्ती गणेश मंडळ आहे. असा अध्यक्ष निवडून त्याच्या हातात मंडळाचा कारभार देणं आणि सर्वसामान्य बहुजन समाजाला सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणं ही या सध्याच्या कालखंडामध्ये अशक्य गोष्ट या मंडळाने शक्य करून दाखवलेली आहे. आणि या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळामध्ये सर्व घटकांना खऱ्या अर्थानं स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊन अत्यंत शांततापूर्ण काम आणि उपक्रम हे मंडळ राबवतं. त्यामुळे महाराष्ट्रात जे आदर्श मंडळ आहे त्यातलं हे मंडळ मी मानतो. मला याचा अभिमान आहे की हे मंडळ सर्व आपल्या घरातलं कार्यक्रम आहे असं समजून काम करत असतं आणि म्हणून या ठिकाणी ही जी यांचं सार्वजनिक जे काम आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. या ठिकाणी सर्व एकत्रपणे येऊन सर्व मंडळाच्या भगिनींना येणाऱ्या सर्व भक्तांना इथं मिष्टान्न जेवण एक दिवस दिलं जातं आणि त्यात सगळ्यांचा सहभाग हिरिरीने असतो. हे कौतुकास्पद आहे. सध्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये हे मंडळ एक आदर्शपणे काम करतं. म्हणून या मंडळाबद्दल जेवढं धन्यवाद देता येतील तेवढे द्यायला पाहिजेत आणि ह्याचा आदर्श या मंडळाचा मान तालुक्यात आणि जिल्ह्यात घ्यायला पाहिजे अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सालाबाद प्रमाणे 3 बत्ती चौकातील गणपतीच्या देखाव्याचे भव्य या इथं प्रयोजन करण्यात आलेले आहे. अत्यंत देखणा गणपती आणि सजावट हे अतिशय सुंदर झालेली आहे आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी मिष्टान्न भोजनाचे प्रयोजन केलेले आहे. आपण मिष्टान्न भोजनासाठी आपण जिथं पंगत बसलेली आहे आपण तिथं जातो आहे. आमचे परशुराम विद्यालय चे सुनील वसव सर हातात आमचे उद्योजक उदय गांधी आमच्या येथील माने आमचे गलंडे दादा सुनील काशीद डॉक्टर आणि काशीद सर या इथून पुढे. या ठिकाणी हे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अमोल काटकर आहेत. या ठिकाणी चालू वर्षी अन्नदानासाठी भरीव मदत केली. तुषारजी पुस्तके मंडळातील सक्रिय कार्यकर्ते अमोल काटकर. त्यानंतर या बातमीचे वार्ताहर शुभम दादा पवार. या ठिकाणी मंडळाच्या वतीने आमच्या महाप्रसादाचं आयोजन चालू आहे. उजव्या बाजूला महिला आहेत, डाव्या बाजूला पुरुष मंडळी आहेत. या ठिकाणी मंडळाचे आमचे कार्यकर्ते सुधीर दादा पवार हे आहेत. या ठिकाणी अतिशय छान असा प्रसादाचा आस्वाद घेत आहेत भाविक भक्त. हे दादा काशीत जेवण वाढतायत.
आमच्या मंडळासाठी धडपडणारे पप्पू शेठ मुल्ला या ठिकाणी, महिला सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर असं वाटपाचा कार्यक्रम करत आहेत. या ठिकाणी सर्व गणेश भक्त अतिशय छानपणे महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत. दरवर्षीच्या या ठिकाणी अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळतो भाविक भक्तांकडून. हे आमच्या मंडळाचे छोटे कार्यकर्ते श्रवण या मंडळाचे अध्यक्ष सरफराज शेख, अतिथी प्युअर व्हेजचे मालक सरफराज शेख या ठिकाणी परिस्थितीची पाहणी करत आहेत. त्यानंतर या मंडळाच्या आमच्या अतिशय सक्रिय अशा महिला सदस्य अरुणाताई मुळीक त्या सुद्धा या ठिकाणी आपल्या वयाचा विचार न करता मध्ये आधी फिरत आहेत. या आमच्या मंडळाच्या मुली श्रुती पवार, श्रावणी काशी, त्यानंतर प्रज्ञा मुळीक या सुद्धा या ठिकाणी जेवण वाढत आहेत. या ठिकाणी सीके टोपण नाव, या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. ते या ठिकाणी भाविक भक्तांना प्रसाद वाटप करत आहेत. अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी 10 वाजेपर्यंत साधारणतः हा कार्यक्रम चालतो आणि बरेचसे गणेश भक्त आमच्या मंडळामध्ये अन्नदानामध्ये असेल किंवा स्वयंपाक बनवण्यामध्ये आमच्या बरोबर असणारे अमोलदादा गुंडगे यांचा या ठिकाणी सक्रिय सहभाग आहे. ते मंडळाचे सदस्य आहेत. हे निसारभाई आमच्या मंडळाचे सक्रिय सदस्य. आजचा स्वयंपाक बनवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि ते दरवर्षीच स्वयंपाकाचं नियोजन पूर्णपणे त्यांच्याकडेच असतं. नमस्कार. आमच्या मंडळाचे सर्व सुधीर पवार मंडळाचेच कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे या सर्व कार्यक्रमामध्ये बारीक लक्ष असतं. जातीने सगळी चौकशी केली जाते त्यांच्याकडून. बर, आमच्या मंडळातील सर्व महिला सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदरपणे कार्यक्रमासाठी प्रतिसाद देत असतात. दादा काशीद मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. छोटे कार्यकर्ते श्रवण भैया, त्यानंतर हे मंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद अभय मुळीक हे आहेत. या आमच्या इकडं या आमच्या मंडळाच्या महिला सदस्य शीतल काशीद आणि त्यानंतर कविता ताई मुळीक या हिरिरीनं या ठिकाणी सहभाग घेताना दिसून येत आहेत. या मंडळाच्या आमच्या महिला सदस्य आशा काशीद, कविता मुळीक, शीतल काशीद आणि सुरेखा ताई नलवडे यांचे या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन. श्रुती पवार, प्रज्ञा मुळीक, ऐश्वर्या काशीद, स्वयंपाकाचं नियोजन केलेलं आहे. ठिकाणी तो स्वयंपाक एकत्र करून या ठिकाणी वाटपाचं काम चालू आहे. मंडळाचे सदस्य भोंगाळे ज्वेलर्सचे प्रोप्रायटर संजू शेठ भोंगाळे या मंडळामध्ये अतिशय सक्रिय असतात. आपला व्यवसाय सांभाळत या मंडळासाठी त्यांचं भरीव योगदान असतं. हे मंडपवाले दादा पवार
संदेश जाधव, किसन मोहिते या ठिकाणी आमच्या मंडळाचे हे सर्व सदस्य नेहमीच झटत असतात आणि त्या ठिकाणी पलीकडे आमचं स्वयंपाकाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. हो चला. मग स्वयंपाकाचं संपूर्ण नियोजन यांच्याकडे आहे. या ठिकाणी आदम शेख, आम्ही त्यांना नमुचाचे असं म्हणतो, त्यांनी आज या ठिकाणी सकाळपासून आपला अतिशय बहुमोल असा वेळ दिलेला आहे. आमच्या मंडळाचे सदस्य अतुल वाघमारे उर्फ होंडा असं त्यांना लाडाने सगळे म्हणतात, हे आमच्या मंडळाचे दिनेश काशीद, आमचे बंधू ग्रामविकास अधिकारी आहेत. त्या व्हेज दालच्या म्हणून आपण त्याला व्हेज दालच्या आणि शिरा, पायनॅपल शिरा असं या ठिकाणी यावेळेस दरवर्षीच आमचं थोडंसं जेवणाचा हटकेपणा असतो, त्यामुळं लोक आवडीनं आमच्या मंडळाचा प्रसाद घेण्यासाठी येतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. निसारभाई, किसन मोहिते असतील, तिकडे आमचे चंद्रकांत यादव आहेत, आमचे डोंदूराज अनिल काशीद आहेत. सांगितलं की सर्व आमच्या संपूर्ण जेवणाचा भार पेलणारे आमचे निसारभाई पूर्ण स्वयंपाक आज सकाळपासून ते आपला व्यवसायाला थोडंसं बाजूला ठेवून या ठिकाणी झटत आहेत आणि ते दरवर्षी या ठिकाणी झटत असतात. त्याचबरोबर स्वयंपाकाची बऱ्यापैकी आता थोडंसं त्या क्षेत्रामध्ये किसन मोहिते हे सुद्धा तयारी करत आहेत. भविष्यामध्ये त्यांचं हॉटेल टाकण्याचं मानस आहे. हे सुधीर काशीद मंडळाचे सभासद आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते आत्ताच शिक्षण क्षेत्रातून साधारणतः मला वाटतं 1 वर्षापूर्वी निवृत्त झालेले आहेत. ते आमचे बंधू अनिल काशीद, ते आरोग्य खात्यातून नुकतेच मागच्या 31 मेला निवृत्त झालेले आहेत आणि सर्व या ठिकाणी मंडळासाठी धार्मिक कार्यक्रमासाठी झटत असतात. सौरभ, त्यांचा मुलगा सौरभ काशीद यांनी या ठिकाणी आत्ताच गणेश मंडळाचं करता 11,000 रुपयाची माळ श्रींच्या चरणी अर्पण केलेली आहे. मंडळाच्या वतीने सर्व दात्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. हे चंद्रकांत यादव, जे कटापूर, खास कटापूरवरून या ठिकाणी त्यांची गणेशावर खूप भक्ती आहे आणि या ठिकाणी ते दरवर्षीच प्रसादासाठी किंवा काम करण्यासाठी म्हणा किंवा हातभार लावण्यासाठी या ठिकाणी येत असतात. ते या आमच्या वहिनी सौ उज्ज्वला काशीद यांचा मुलगा सौरभने आता 13,000 रुपये या शिऱ्याच्या प्रसादासाठी दिलेले आहे. त्याला सर्व्हिस लागलेली आहे. IT इंजिनियर झालेला आहे तो. धन्यवाद. तीनबत्ती चौक गणेश मित्र मंडळाचे लोकसेवा टाइम्सच्या वतीने अभिनंदन आणि आपला दीपक काशीद साहेब यांचाही आभार. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी लोकसेवा टाइम्स वाहिनीसाठी दिला, याबद्दल आभार आहे. धन्यवाद.
तीनबत्ती चौकाचा राजासमोर बिरदेव प्राथमिक शाळेची मानवंदना.
बिरदेव प्राथमिक शाळेच्या मुलांना चॉकलेट वाटप चालू आहे. गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी लायन्स क्लब फलटण व 3 बत्ती चौक गणेशोत्सव मंडळ दहिवडी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर व डोळे तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे आणि आता ते सुरू झालेले आहे. या शिबिरामध्ये दहिवडेकर ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन शिबिरामध्ये उपस्थित राहून आपल्या डोळ्याची तपासणी केलेली आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या 3 बत्ती चौक मित्रमंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते उपस्थित आहेत व ते या शिबिरामध्ये उपस्थित राहून सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा देऊन त्यांना त्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. तसेच या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ फलटणचे सर्व आरोग्याची टीम उपस्थित राहून त्यांनी आलेल्या सर्व रुग्णांची नोंद केलेली आहे. नोंद केल्यानंतर त्या रुग्णांना तपासणी करून त्यांचे परत मशीनवर डोळ्याची तपासणी करून नंबर काढलेले आहेत. जवळच्या नंबरवाल्यांना त्यांनी अगदी स्वस्त दरात चष्मेसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि जे मोतीबिंदूचे रुग्ण सापडले आहेत त्यांच्यावर ते 2-3 दिवसात फलटण लायन्स क्लब ऑफ फलटण येथे त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करून त्यांना त्यांच्या गाडीने घरी आणून सोडणार आहेत. या शिबिरामध्ये 3 बत्ती चौक महिला मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे. इथे उपस्थित राहिलेले आहेत सर्व महिला मंडळ आणि सर्वांनी तपासणी करून घेतलेली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 107 रुग्णांची तपासणी होऊन 28 मोतीबिंदूचे संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांनी तपासणी आरोग्य शिबिरात उपस्थित आहेत त्यांना तपासणी करून फलटण येथे येण्यास सांगितले आहे. फलटण येथे त्यांच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन करून त्यांना आपल्या 3 बत्ती चौक दहिवडी येथे नंतर त्यांच्या गाडीनं आणून सोडणार आहेत. या शिबिरात जे दहिवडेकर ग्रामस्थ आणि इतर लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल मी मंडळातर्फे त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि हा शिबिर व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने पार पाडल्याबद्दल 3 बत्ती चौक मित्रमंडळातील पुरुष सदस्य महिला सदस्य सर्वांचा आभारी आहे व सर्वांना मी धन्यवाद देतो. तसेच या शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ फलटणची सर्व आरोग्याची टीम उपस्थित राहिल्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप आभारी आहोत व मंडळ त्यांना खूप खूप धन्यवाद देत आहे. असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.